नमस्कार लाडक्या बहिणींनो. जर तुम्ही लाडकी बहीण योजनाची वाट पाहत असाल तर ही अपडेट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण सरकारकडून अलीकडे असे काही संकेत मिळाले आहेत जे थेट महिलांच्या खात्यात येणाऱ्या पैशांशी संबंधित असू शकतात. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात महिलांसाठी विविध योजनांवर काम वेगाने सुरू आहे. विशेषतः सरकार आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT द्वारे थेट बँक खात्यात पैसे देण्यावर जास्त भर देत आहे. याच दरम्यान लाडकी बहीण योजनाबाबतही हालचाल वाढलेली दिसत आहे. सूत्रांनुसार आणि प्रशासकीय घडामोडींनुसार या योजनेसंदर्भात एक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणताही अधिकृत GR किंवा मोठी घोषणा जाहीर झालेली नाही. पण फाईल प्रक्रिया, विभागीय मंजुरी आणि बजेट क्लिअरन्स यासारख्या टप्प्यांवर काम वेगाने सुरू आहे. सरकारच्या प्रतिनिधींनी असेही म्हटले आहे की महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हे त्यांचे प्राधान्य आहे. येणाऱ्या काळात अशा योजना लागू केल्या जातील ज्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय महिलांना थेट आर्थिक मदत मिळू शकेल. जर ही योजना लागू झाली तर ज्या महिलांचे बँक खाते आधारशी लिंक आहे आणि कागदपत्रे पूर्ण आहेत त्यांनाच याचा फायदा मिळू शकतो. त्यामुळे आत्तापासूनच तुमची तयारी पूर्ण ठेवा. आधार कार्ड, बँक पासबुक आणि मोबाईल नंबर अपडेट असणे खूप आवश्यक आहे. तसेच एक महत्त्वाची सूचना, सोशल मीडियावर या योजनेबद्दल अनेक खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. काही लोक पैसे मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करत आहेत. त्यामुळे कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवण्यापूर्वी फक्त सरकारी वेबसाईट किंवा अधिकृत घोषणाच तपासा. म्हणून मित्रांनो, जर तुम्हीही या योजनेची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ सेव्ह करा आणि चॅनल फॉलो करा. कारण जसेच कोणताही अधिकृत GR किंवा मोठी घोषणा येईल, सर्वात आधी अपडेट तुम्हाला इथेच मिळेल. लाडकी बहीण योजनाच्या संबंधित नवीन GR व अपडेट बघण्यासाठी YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि आत्तापर्यंत तुमचे किती हप्ते आले आणि किती नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा.